वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला, रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। कोटमगावमध्ये भक्तीचा महासागर प्रति पंढरपूरला लाखो भाविकांची अलर्ट गर्दी। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात प्रसिद्ध प्रतीक पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटमगाव येथील आषाढी एकादशी निमित्त भक्तीचा महासागर लोटला। विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच लाखो भाविकांची आणि वारकऱ्यांची मंदिराबाहेर भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या। जागरूक देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदा ही छोटी यात्रा भरली असून टाळ मृदुंगाच्या गजरात असमंत दुमदुमून गेला। आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर कोटमगाव देवस्थान येथे कुणाल दारडे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दारडे यांना सपत्नीक महापूजा करण्याचा मान मिळाला। तर माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन सपत्नीक पूजा अर्चा केली आणि आशीर्वाद घेतले। दुसरीकडे येवला शहरातील ऐतिहासिक गंगा दरवाजा येथील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात माजी नगरसेवक संजय कासार यांना सपत्नीक पांडुरंगाची महापूजा करण्याचा मान मिळाला। यावेळी माजी नगरसेवक संजय कासार यांच्या वतीने वारकरी आणि भाविकांसाठी फराळ तसेच केळीचे वाटप करून भाविकांची सेवा करण्यात आली। आषाढी एकादशीच्या दिवशी कोटमगाव येथे यात्रेला मोठ्या 5 ते 6 वर्षापासून व्यापारी संघातर्फे भाविकांसाठी खिचडी, फराळ आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था केली जात आहे। व्यापारी संघाच्या या सेवेमुळे दूरवरून आलेल्या लाखो भाविकांना मोठा दिलासा असून सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, कोटमगाव, येवला। येवला व्यापारी महासंघाच्या वतीने या ठिकाणी खिचडीचं वाटप करणं म्हणजे तालुक्यातील सर्व भाविक भक्त हे व्यापारी महासंघाचे गिराईक आहेत आणि त्यांच्या सेवेसाठी आमची सुद्धा एक जबाबदारी आहे की त्यांच्यासाठी आज हा जो पवित्र दिन आहे आषाढी एकादशीचा, त्यांच्या सेवेची संधी या निमित्ताने आमच्या व्यापारी महासंघाला मिळते। सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने सेवा करतो आणि त्याचा हा आनंद खूप आगळा वेगळा आहे। हाच कार्य हे सतत आम्ही निश्चितपणे चालू ठेवू अशी मी ग्वाही देतो। सर्वांनी जे सहकार्य केलं असं सहकार्य सतत आम्हाला लाभो आणि आम्हाला या तालुक्यातील सर्व भाविक भक्तांची सेवा करण्याची संधी मिळो आणि या कारणाने आम्ही एक छोटीशी का होईना तालुक्यातील नागरिकांची परतफेड या स्तुत्य उपक्रमाने करत असतो। सर्वांनी या ठिकाणी खूप सहकार्य केलं आणि सर्वांनी लाभ घेत आहेत। खूप आनंद सोहळा हा आहे। सर्वांचे खूप खूप आभार मानतो। आज आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर समजले जाणारे आपल्या तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथे मोठी यात्रा भरते। त्याच निमित्ताने आमच्या येवला व्यापारी महासंघातर्फे आमचं हे सलग 5वे वर्ष आहे। सालाबाद प्रमाणे यंदाही साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद, केळी, पाणी पाऊच असा हा महाप्रसाद आम्ही तालुक्यातून येणाऱ्या दिंड्यांसाठी, भाविक भक्तांसाठी ठेवलेला आहे। हे आमचं सलग 5वे वर्ष आहे। यापुढे अशी आमची सेवा यावी तरच चालू राहील। येवले शहरातील तमाम व्यापारी बांधवांचं सहकार्य या कार्यक्रमाला असतं। कोणा एकाचा कार्यक्रम नसतो। सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व पक्षाचे लोक या संघटनेमध्ये कार्यरत असतात। त्यामुळे हा कार्यक्रम अगदी दरवर्षी
नित्यनेमाने पार पडत असतो. आणि यावेळेस जवळपास 2000 किलो साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे व भाविक भक्तांसाठी त्याचं सकाळी 9 वाजेपासून वाटप सुरू आहे. या ठिकाणी महाएकादशीच्या निमित्ताने या विठ्ठलाच्या कोटमगावमध्ये आलेल्या सर्व भाविकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत असताना या मतदारसंघात, या तालुक्यात आणि एकंदरच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सुखी समाधानी जर ठेवलं तर जनता आपोआप सुखी समाधानी होईल. कारण शेतमाल याला चांगला भाव मिळाला तर नक्कीचपणे चांगल्या रीतीने सर्व व्यवहार चालतात, व्यापार चालतो. तेव्हा समाधानी जर जनता करायची असेल तर अगोदर समाधानी असेल शेतकरी तर सुखी होईल जनता. या ब्रीद वाक्याप्रमाणे विठ्ठलांनी, या पांडुरंगाने आमची प्रार्थना ऐकावी. या विठ्ठलाच्या चरणी आपल्या पुढे काही शुभेच्छा देण्याकरता संधी मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि सर्व भक्त परिवाराचे मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज.